आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता। ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणामधील आरोपी विशाल गवळीची आत्महत्या। तोळजा कारागृहामध्ये टॉवेलनं गळफास घेत आरोपीची आत्महत्या। आरोपी 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये होता। अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीची हत्या केली, आरोपीच्या वकिलांचा आरोप। तर आरोपीला फाशी व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते, पण त्याने आत्महत्या केल्यानंही आम्हाला न्याय मिळालाय, पीडितेच्या वकिलांचं वक्तव्य। आमच्या मुलाला मारलं गेलं, त्याची हत्या करण्यात आली आहे। राजकारणी लोकांनी पैसे देऊन हे घडवलं असेल। आमचा मुलगा आत्महत्या करूच शकत नाही, विशाल गवळीच्या आईवडिलांचा आरोप। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा। एजेल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली। सोनिया गांधी, राहुल गांधी एजेल कंपनीचे मुख्य भागधारक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती होणार। लवकरच परदेशी यांच्या नियुक्तीचे आदेश निघणार। महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे नवे सरन्यायाधीश। 14 मे रोजी गवई 52वे सरन्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेणार। 6 महिन्यांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती। स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर सारख्या वस्तूंना टॅरिफमधून वगळलं। डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखीन एक निर्णय। ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत। यंदा देशभरात सरासरीच्या 103% पावसाचा अंदाज। स्कायमेटच्या अंदाजानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पावसाचा अंदाज।